नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आपला भाऊ आपल्याला 10-12 दिवसांनी भेटलाय. आज काय मोठं करीत असं नाही करायचं का? काय मित्रा, असं बघा ना कसं इंग्रजांनी असा करीतोय. राम राम भावांनो, पण आपला आभारी मस्त रे. बाकी काय काय चाललंय तुमचं? काही नाही चाललंय, बरं चाललंय. जिंदगी झंडे फिरवी का म्हणते काय काका काही काय करायचं? चलत चलत एमटीच नाही का? थांबाय थोडं लई चलत लांब जावं लागेल. ऐक ना, लई चलत लांब जावं लागेल. EMT किती वेळ लागेल? आज 5-10 मिनिटं. 5-10 मिनिटं. 5-10 मिनिटं. ये मग इथं. तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो. आता आम्ही चाललो होतो, एक रिक्षावाला म्हणला 10 रुपयात नेतो. आता हे कोणी सांगावं त्याला की आम्ही 5 रुपयाला मागे घेतो. पण आता जे आहे ते आहे ते थोडं आता तुम्हाला मापले म्हणून सांगतो. खरं आहे बरं का भावांनो, याच्यात काहीच खोटं नाही. त्यामुळे काय आम्ही तडा चलत चाललोय दोघं. डोगेशच्या पायाला काय झालं रे? होय, हे किती चहा प्यायला बसली तिथं आतमध्ये ना. चहा नाही, कोल्ड कॉफी सकाळ सकाळ एनर्जी ना. संग्राम वाईन दाखव थोडं. इथं राजयोगला कोल्ड कॉफी कपलच बसली. हा कपल म्हणजे ते जेंट्स कपल आहेत. नाम नाही करायचं राव. तो बघ ना गडी कोण? सार्थक तो असलं काम कर राव. बुड्ढे का बाल? बुड्डी के बालवाला काम कर तू. पाहुणं थांबा. अरे तुला ज्योतिषशास्त्र बघायची का? हां, जिंदगी झेंडे काय ज्योतिष बघ ना, हात दाखव. समज लावणी होती गाडी हात दाखवले सकाळ सकाळ भावानी व्हायची नाही सकाळ सकाळ हात दाखवले. तू जाऊ दे मग जास्त तुमच्या कॉलेजला येणा राहू दे. ठेवतोय मनापासून. पैसा नाही, बायको पण नाही तुला. कशाला जायचं कॉलेज हे उपयोगच काय? बायको नाही, पैसा नाही. कुठे घे बालवाला जातो त्या शेजारी म्हणतो शिकवा तरी एखाद्या 2-3 एखादी काठी द्या तुमच्यावरच शिकत तुम्ही. या बाजूला या बाजूला जातो. आता आपण कांदे भजी करू राहिले. तर एक कांदा असा कापलेला आहे, उभा कांदा कापलेला आहे. इथं मिरची कापली आहे, हे ओव्याचे पानं येतं, कोथिंबीर, लिंबू. बाकी तर मग तुम्हाला काय मीठ, मिरची, धना पावडर, हळद एवढं लागेल. आणि मग त्याच्यात करू आपण मिरची आणि ओव्याचे पानं टाकू आणि मिक्स करून घेऊ. गॅस मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकू. तर भावांना आता याच्यात मिरची टाकूया. तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका. याच्यात हिरवी मिरची पण टाकलेली आहे, काही नाही. हळद लय वापर नाही येत ना. हळद घेऊया. त्यानंतर धना पावडर पण तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्या. थोडे अजून घेऊ. ते मिक्स करून घ्या. आणि याच्यात लिंबू टाकू. जास्त नका टाकू, नाही तर भजी आंबट लागते. थोडंच टाका. ते परत मिक्स करून घ्या. तर भावांनो, आता एकदम असं नीट मिक्स झाल्यानंतर आपण याच्यात कोथिंबीर टाकू. भरपूर कोथिंबीर टाका. मिक्स करून घेऊ. आता आपण याच्यात मीठ टाकू.
म्हणजे याला पाणी सुटतं. आपल्याला पाणी नाही वापरायचं भज्यांना, पाणी वापरलं कुरकुरीत नाही होणार. तुम्ही चवीनुसार मीठ घ्या. आता कांद्याला पाणी सुटेल मिठामुळं. पण आता असं मिक्स झालंय ते एकदम, तर आपण आता त्याला आहे ना थोडं थोडं बेसन पीठ टाकू. लगेच सगळं नाही टाकायचं, थोडं थोडं टाकायचं, मिक्स करायचं. आपण जे मीठ टाकलं होतं त्याने कांद्याला पाणी सुटलं आणि त्याच्यातून मिक्स करायचं होतं. थोडं पण पाणी नाही वापरायचं. हे मिक्स झालं की याच्यात अजून टाकायचं. कांदा एकमेकाला जॉईंट झाला ना की मग नाही टाकायचं. आता कसं हा सुट्टा आहे बघा, आता थोडा थोडा तो व्हायला लागला जॉईंट. एकदम जेव्हा ते जॉईंट होईल ना मग त्याच्यात बेसन पीठ नाही टाकायचं. तर भावांनो आता तेल तापवायला ठेवलंय. तेल तापलं की मग आपण सोडू भजे त्याच्यात. तर भावांनो आता तेल गरम झालंय, आपण भजे तळू. असे एकदम जॉईंट मध्ये घ्यायचे. तर भावांनो आता मी सगळे भजे तळून घेतो, मग ट्राय करतो, मग सांगतो तुम्हाला कसे झाले. तसे तर चांगलेच होणार आहेत, मी केलेच म्हणल्यावर तिथं विषयच नाही. भावांनो सगळे भजे तळून झाले तर हे एवढे राहिलेत. आता आपण ट्राय करू. सबर नाही हो रहा. मी केले खाऊन ना. तर भावांनो मिशन सक्सेसफुल झाले. आता खाऊन पिऊन सगळं झाले. तर भावांनो भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला कमेंट करा, व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन पण ऑलवर प्रेस करा. तर भावांनो भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय.